प्रथमतः भीमतुज अभिवादन, शिवतुज मानाचा मुजरा, शंभूतुज मी वंदतो. सर्व जनतेला मी नमन करतो. आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या कार्यामध्ये स्वतःला अर्पण करतो. मित्रांनो, मी आज जो विषय घेऊन आलो आहे तो विषय आहे आत्ताच राज्यभरात येऊ घातलेल्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषद या निवडणुका. या कार्यालयांमधून जनतेची खूप महत्त्वाची कामे होतात. विकसनशील मार्गदर्शन यातून घडू शकते. अनेक योजनांचा वापर शेतकऱ्यांसाठी, नवयुवकांसाठी होऊ शकतो. परंतु आपल्या तालुक्यामध्ये आत्तापर्यंत गोरगरिबांसाठी या कार्यालयांमधून केवळ 10% कामं झालेली आहेत, असं माझं मत आहे. जर 10%च्या वर झाली असती तर पैठण तालुक्यातला नवयुवक बाहेरच्या शहरामध्ये कामाला गेला नसता. नंबर 2, इथला शेतकरी हवालदिल झाला नसता. आज आपण बघितलं 2025ची जी दिवाळी होऊन गेली, आपल्या महाराष्ट्र राज्याच्या शासनाने शेतकऱ्यांच्या ऐन दिवाळीत थोबाडीत मारल्यासारखं केलं. याच्या पलीकडे शासनाने काही केलेलं नाही आहे, हे आपल्या सर्वांना माहीत आहे. तर आपल्याला आता काय करायचं आहे? आपल्याला योग्य प्रतिनिधी निवडून द्यायचे आहेत. ते कोणासाठी? आपल्यासाठी द्यायचे आहेत. आणि जो स्वतःसाठी निवडून आलाय किंवा जो स्वतःसाठी उभा राहतोय, आपल्याला त्याला ओळखायचं आहे. बाबा, ह्यो आपल्यासाठी काम करीन का स्वतःच्या अवलादीसाठीच घरदार घेईन, शेत्या विकत घेईन, कारखाने उभा करण, धंदे पाणी उभा करण? कोणासाठी? स्वतःच्या अवलादीसाठी, जनतेसाठी नव्हे. अशा लोकांना आपल्याला ओळखायचं आहे आणि आपल्याला मतदान करायचं आहे. आणि काम कोण करू शकतं? केवळ वंचित बहुजन आघाडी. कारण इथे वंचित बहुजन आघाडीचा कोणताही कार्यकर्ता असू द्या, तो उमेदवार दिल्याच्या नंतर त्याची जात बघत नाही, त्याचा धर्म बघत नाही, त्याने चळवळीत काय काम केलंय हे सुद्धा बघत नाही. उलट काय बघतो? हा आपल्यासोबत जेव्हा येईल, हा निवडून येईल, हा आपल्याशी जोडला जाईल, तेव्हा हा चळवळीत काय योगदान देऊ शकतो हा तो बघतो. कोण? वंचित बहुजन आघाडीचा मतदार, वंचित बहुजन आघाडीचा कार्यकर्ता काय बघतो? याने चळवळीत काय काम केलंय हा नाही बघत. तो आपल्यासोबत आल्याच्या नंतर काय योगदान देऊ शकतो हे बघतो. हे झालं प्रथम. द्वितीय, हा स्वाभिमानी आहे का? याला कर्तव्याची जाणीव आहे का? याला दूरदृष्टी आहे का? हे सगळं बघितल्या जातं. हे सगळं का बघितल्या जातं? वंचित बहुजन आघाडीमध्ये आंबेडकरवादी विचारसरणी चालते. आंबेडकरवादी विचारसरणी म्हणजे काय? जो आंबेडकरवादी वंचित बहुजन आघाडीमध्ये कार्य करतो, कोणताही आंबेडकरवादी असू द्या, कोणताही व्यक्ती, त्याला फुले शाहू आंबेडकर माहीत असतात, त्याला छत्रपती शिवाजी महाराज माहीत असतात, त्यांचं कार्य माहीत असतं, त्याला छत्रपती संभाजी महाराज माहीत असतात, त्यांचं कार्य माहीत असतं, त्याला अहिल्यादेवी होळकर यांचं कार्य माहीत असतं, त्याला अण्णाभाऊ साठेंचं कार्य माहीत असतं, त्याला भाऊराव पाटलांचं कार्य माहीत असतं, त्याला राजश्री छत्रपती शाहू महाराजांचं कार्य माहीत असतं. कोणाला? एका आंबेडकरवाद्याला. कारण आंबेडकरवादी कधीही कोणत्या एका जातीचा विचार करत नाही, एका धर्माचा विचार करत नाही, आणि तो बोलताना कधीही एका धर्माचा, एका जातीचा विचार करून बोलत नाही. त्याने सर्व जाती धर्माचा, या सृष्टीचा
या देशामध्ये जेवढ्याही विचारसरणी चालतात त्या सगळ्यांचा अभ्यास केलेला असतो, तेव्हाच तो बोलतो. याचं भान आपल्याला असलं पाहिजे. आणि म्हणूनच आता आपल्याला काय करायचंय, साधं सरळ करायचंय. आपल्याला आपल्या तालुक्यामध्ये, कोणत्या, पैठण तालुक्यामध्ये वंचित बहुजन आघाडीचे सर्वची सर्व उमेदवार उभे करायचे आहेत. कोणत्या निवडणुकीत? पंचायत समिती आणि जिल्हा परिषद या निवडणुकांमध्ये. आता इथली ही जी निवडणूक आहे ती मतदारांनी स्वतःच्या हातामध्ये घेतलेली आहे. आणि 100% हे होणारच आहे. सर्वची सर्व उमेदवार उभे राहणारच, कारण आमच्याकडे सर्वची सर्व उमेदवार आहेत. असं नाही की आमच्याकडे उमेदवार नाहीत, आमच्याकडे सर्वची सर्व उमेदवार आहेत. 2019ला जे 23,000 मतदान पडलं ते कोण आहेत? ते आमचेच आहेत. 2024ला उमेदवार पळून गेल्याच्या नंतर सुद्धा 3,000 मतदान पडले. उमेदवार कोणत्या गावात फिरला नाही, त्याने कुठला प्रचारही केला नाही, कोणाला भेटलाही नाही, तरीही मतदान पडतं. कोणाला पडतं? उमेदवाराला पडत नाही, ते विचारसरणीला मतदान पडतं. तर आम्हाला आता काय करायचंय? आम्हाला सर्वची सर्व उमेदवार उभे करायचेत, सर्वची सर्व उमेदवार निवडून आणायचेत. आता एक प्रश्न सर्वांनाच पडला असेल की बाबा वंचित बहुजन आघाडीच का? आत्तापर्यंत देश स्वतंत्र झाल्यापासून आपण जर सगळ्यांचा अभ्यास केला तर आपल्याला एकच गोष्ट निदर्शनास येते. ती गोष्ट काय आहे की बाबा, ती गोष्ट ही आहे की आत्तापर्यंत जेवढ्याही राजकीय राज्यातील असतील किंवा केंद्रातील असतील पक्षांनी जर कोणाला उमेदवारी दिली असेल, कोणाला दिली? पाहुण्या रावळ्यांना, मेवण्यांना, चुलत्यांना, भावाला, बायकोला, स्वतःच्या मुलाला. कार्यकर्त्याचं काम काय? सतरंजा उचल. काय काम? सतरंजा उचल. आणि जर एखादी जागा सुटलीत की जिथं पाहुणा रावळा भेटला नाही, समजा आपल्या आरक्षित जागा आहेत, द्यायचं टाकून, मतदान घ्यायचं वरबडून, नाही का? बरोबर की नाही? हे चालू आहे ना आपल्या राज्यात आतापर्यंत, आपल्या देशामध्ये. त्याचं परिवर्तन कधी येणार? आपल्याला प्रत्येक गोष्टीला टॅक्स भरावा लागतो. काय भरावा लागतो? टॅक्स भरायला होतो. टॅक्स. तो टॅक्स खरंच आपल्या उपयोगात येतो का? आता आपल्या राज्यातील आमदार असतील, खासदार असतील, भरपूर लोक आहेत ना, मंत्री संत्री, निवडणुकीच्या टायमाला भरमसाठ पैसा वापरतात. काय वापरतात? पैसा वापरतात. तो आपल्यापर्यंत पण येतो. आपण कधी विचार केलाय का हा पैसा त्याच्याकडे कुठून आला? बाबा त्याला पगार किती भेटतो प्रतिनिधित्व करण्याचा? राजकीय नेते पगारीवर असतात होय? असा प्रत्येकाला प्रश्न पडतो की नाही? होय, राजकीय नेते पगारीवर असतात. त्यांना त्यांचा पगार ठरवून दिलेला असतो. जवळपास कलेक्टरचे थोडाफार इकडं तिकडं पगार त्यांना कमी जास्त भेटत असेल. जिल्हाधिकारी, आपले जिल्हाधिकारी साहेब असतात ना, त्यांच्यापेक्षा थोडा कमी जास्त असेल. तुम्ही बघितलंय का जिल्हाधिकाऱ्यांनी कुठं पैसे वाटलेले? तुम्ही बघितलंय का जिल्हाधिकाऱ्यांनी फार्म हाऊस घातलेले, म्हणजे फार्म हाऊस उभा केलेले? तुम्ही बघितलंय का कधी की बाबा एखादा जिल्हाधिकारी आहे, त्याच्या बायकोच्या, भावाच्या, बापाच्या, चुलत्याच्या, मामाच्या, आत्याच्या, लांबच्या पाहुण्यांच्या, जावयाच्या नावावर प्रॉपर्टी आहेत म्हणून जास्त नाही, कारण तो इमानदारीने काम करणारं व्यक्तिमत्व आहे ना. पण आमदाराकडे किती पैसा असतो हे कोणाला माहीत नसते. ऑन रेकॉर्ड नसते. कोणाकडे असते? जनतेला माहीत असते, कारण ते जनतेकडे येते ना. तो पैसा कोणाचा आहे? तो आपला आहे, आपल्या घामाचा आहे, आपला कष्टाचा आहे. ही गोष्ट आपल्याला ओळखणं आज काळाची गरज आहे. अरे आपलाच पैसा आपल्याला 500 रुपये, 1000 रुपये, 1500 रुपये, 200, 250 आपल्यालाच वाटतात. आपलाच मताचा अधिकार विकत घेतात, सत्तेवर येतात आणि आपल्यालाच लुबाडतात. याच्या पलीकडं दुसरं काहीही होत नाही. मग आता आपल्याला काय करायचंय?
आपल्याला याच्यामध्ये परिवर्तन आणायचं आहे. हे म्हातारे कोतारे घरी बसून, अरे ते म्हातारे कोतारून आठवलं मला, अरे 50-60 वय झालं तरी स्वतःला युवा म्हणतोय. आपल्या बापाचं वय बी 50-60 आहे घरी. विचार बरं, ते स्वतःला युवा म्हणतोय का? हा, युवा म्हणतोय. कशाला? आपल्या नराट्यावर बसायला, आपल्या छाताडावर बसून नराटाचा घोड घ्यायला. एक असले युवा रे, भंगार अवलदी युवा आहेत काय 50-60 वर्ष झाल्यावर? हा, इथं 30 वर्षाचं पोरगं भीक मागतंय, 35 वर्षाचा शेतकरी फाशी घेतोय. हा, हे कसले धंदे लावले यांनी? हे धंदे बदलण्यासाठी आपल्याला वंचित बहुजन आघाडी हवी. कारण वंचित बहुजन आघाडी का? वंचित बहुजन आघाडीमध्ये जात भेद धर्म पातळी काही बघितल्या जात नाही. वंचित बहुजन आघाडी म्हणजे काय? तिथं आंबेडकरवादी काम करतात. आंबेडकरवादी म्हणजे कोण? तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारसरणीला मानतो, जाणतो, आचरणात आणतो. जो छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्याला जाणतो, मानतो, आचरणात आणतो. बाबासाहेबांच्या त्यागाला, कर्तृत्वाला मानतो, जाणतो, आचरणात आणतो. महात्मा फुलेंच्या त्यागाला जाणतो, मानतो, आचरणात आणतो. सावित्रीबाई फुलेंचे जे उपकार आपल्यावरती आहेत, या मानव जातीवरती आहेत, त्याला मानतो, जाणतो, विचारात आणतो. तो आंबेडकरवादी असतो. कळलं का? त्यासाठी आपल्याला काय करायचंय? वंचित बहुजन आघाडीचे शक्य होईल तेवढे उमेदवार आपल्याला उभे करायचेत, शक्य होईल तेवढे आपल्याला निवडून आणायचेत. हे कोण करू शकतं? इथली सजग जनता. सजग म्हणजे कोण? जागरूक. जागरूक म्हणजे कोण? जागरूक म्हणजे कोण? आता सगळ्याला प्रश्नच पडला असेल पहिलं तर, कारण जागरूक इथं कोण आहे तेच कोणाला माहीत नाही. जागरूक म्हणजे तो जो आमदार खासदारांच्या दडपशाही खाली येत नाही, ज्याला कोणीही ऑर्डर देऊ शकत नाही. जागरूक म्हणजे तो जो स्वतःच्या बुद्धीने काम करतो. कोणाच्या बुद्धीने? स्वतःच्या बुद्धीने. बाई मला हे करायचंय ना, करायचंय, मी कोणाचा आदेश पाळणार नाही. भले मी त्या पक्षाचं काम करत असेल, पण मी त्या पक्षाच्या नेत्याचा आदेश मानणार नाही. हे जर जनतेच्या भलेचं काम आहे तर मी ते नक्की करणार. नाही तर असं होऊ नये, साहेबांनी एवढा निधी दिलाय, तेवढा निधी दिलाय, गेलाय कुठं कोणालाच माहीत नाही, निधीचा पत्ताच नाही, कामच दिसना. काम काय केलंय? सभा मंडप बांधलाय, गल्लीतले रस्ते बांधले, झाला विकास. शाळाच्या नावाने बट्ट्याबोळे. शाळात शिक्षण चांगलं भेटतंय का? त्याच्या नावाने बट्ट्याबोळे. मग आता आपल्यासारखे काय विचार करतात? बाबा आपल्यासारख्याला चांगलं शिक्षण भेटलं पाहिजे, करतात की नाही? मग आपल्यासारखे काय म्हणतात? बाबा आता चांगलं शिक्षण पाहिजे, तर मग काय करायचं? टाकू इंग्लिश स्कूलला, म्हणजे तू शिकला बी पाहिजे ना चांगलं, बावड्या. बरोबर आहे की नाही? आता आपल्याला लेकरं बाळ आहेत म्हणजे आपण त्याचा विचार करणार की नाही? मग आपण त्यासाठी काय करतो? कष्ट करतो. हे ओव्हर टाईम करतो आपण. 9 घंटे ड्युटी, 5 घंटे ओव्हर टाईम, 4 घंटे ओव्हर टाईम चालूच आहे रात्रंदिवस. बरोबर का नाही? नुसतं ओव्हर टाईम करू तिथला शेतकरी म्हणा, शेतकरी पण ओव्हर टाईम करतो बाबड्या. अरे दिवसभर शेतात काम करून रात्री शेताला पाणी घालायला जातो रे. सगळेच ओव्हर टाईम करतात आजच्या घडीला. हां, साधा सुद्धा खेळ नाही लावला यांनी, बरबादीचा खेळ लावलाय, बरबादीचा. सगळ्याला बरबाद करण्याचंच काम लावलंय. तो कोणाला विचारलं ना तुम्ही, अरे बाबा सगळ्याला जास्त कोणी लुटलं असन? मुघलांनी लुटलं का इंग्रजांनी लुटलं? एवढी दोघांचीच कॉम्पिटिशन चालते. पण आता लोक तिसरं सांगतात, जेवढं मुघलांनी नाही लुटलं, जेवढं इंग्रजांनी नाही लुटलं, जेवढं परप्रांतीयांनी नाही लुटलं, तेवढं या देशाला इथल्या नेत्यांनीच लुटलंय. छाती ठोकपणे सांगतात की नाही सांगतात? सांगतात. मग आपल्याला काय करायचंय? या सगळ्यांना घरी बसवायचंय. नव्या विचाराचे, नव्या दमाचे, नव्या ताकदीचे अभ्यासू व्यक्तिमत्व असलेले लोक आपल्याला राजकारणामध्ये पाठवायचे. ज्यांच्या धमक असेल काहीतरी करून दाखवण्याची, त्यांना आपल्याला संधी द्यायची आहे. जो फक्त पगारीवरच काम करेन,
प्रतिनिधीला जेवढी पगार आहे तेवढ्या पगारीवरच त्याने काम केलं पाहिजे, असे लोक आपल्याला निवडून द्यायचे. नाही त्याचं अजून 50-60 भेटतात का बाबा? आता काय निघलंय, रस्त्याचं काम निघलंय, कितीचं टेंडर आहे? 10 लाखाचं, बरोबर की नाही? 10 लाखाचं. साहेबाची किती? 3 लाख साहेबाला देऊ, 2 लाख इकडं तिकडं देऊ, किती उरले? 5. ज्याने काम घेतलंय तो 2 लाख घेणार, 3 लाखात काम करणार. हे धंदे बंद झाले पाहिजे आता. हे धंदे बंद करण्यासाठी आपल्याला एकमेव मार्ग म्हणजे वंचित बहुजन आघाडी. आणि आपल्याला वंचित बहुजन आघाडीला पूर्णपणे समर्थन द्यायचंय पूर्ण महाराष्ट्र राज्यात. आणि राहिला पैठण तालुक्याचा विषय, पैठण तालुक्यामध्ये पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद सदस्य असतील, आपल्याला एवढी ताकद निर्माण करायची आहे की प्रत्येक प्रस्थापिताचा डिपॉझिटच जप्त झालं पाहिजे. मागं पुढं व्हायचंच नाही आपल्याला. जो महापुरुषांच्या विचारांवरती खऱ्या अर्थाने काम करण्याची ताकद ठेवतो, विचारांवरती चालण्याची ताकद ठेवतो, त्याच्यामध्ये स्वतःमध्ये जर त्या उमेदवारामध्ये स्वतःची क्षमता ओळखण्याची ताकद असेल तरच त्याला आपल्याला निवडून द्यायचंय. आणि असे उमेदवार कोण देणार? वंचित बहुजन आघाडी देणार. का? कारण ह्या वेळेस पैठण तालुक्यातील पंचायत समिती, जिल्हा परिषद या ज्या निवडणुका आहेत त्या वंचित बहुजन आघाडीच्या मतदारांनी हातात घेतल्यात. या कारणामुळे आता होणार काय? आता होणार एवढंच, जर पहिलं तर वंचित बहुजन आघाडी अशा कोणत्याही उमेदवाराला उमेदवारी देणार नाही की जो पहिलंच कोणत्याही पदावरती आसीनस्थ आहे, म्हणजे तो कोणत्याही पदावरती बसलेला आहे. फॉर एक्झाम्पल, एखादा जर ग्रामपंचायतचा सदस्य असेल, सरपंच असेल, उपसरपंच असेल, कोणीही असेल, पंचायत समिती सदस्य असेल, आता त्याला जिल्हा परिषद सदस्य व्हायचं असेल, कोणताही व्यक्ती असा असेल त्याला उमेदवारी पहिली तर आम्ही देऊच देणार नाही. आणि जर एखाद्याला पाहिलीच असेल, एखाद्याला पाहिजे ना, त्यांनी ग्रामपंचायत सदस्य असताना, उपसरपंच असताना, सरपंच असताना, पंचायत समिती सदस्य असताना काय काम केलं जनतेसाठी हे विचारणार, हे बघणार. अरे बाबा, त्यांनी ज्या पदावर होता त्या पदावर आधी काही काम तर केलं पाहिजे ना, तेव्हा आम्ही त्याला उच्च पदावरती बसवणार, नाही का? तेव्हा त्याला उमेदवारी देणार, तेव्हा त्याला आम्ही पुढं नेणार. हे आम्ही त्याला विचारणार की बाबा तो काय काम केलं, तो अपंगांचा 3% निधी खाल्ला का? बरं नाही खाल्ला, मग त्याचं काय केलं? बरं एखाद्या शेतकऱ्याचं, गोरगरिबाचं नळपट्टी घरपट्टी भरली नाही म्हणून डॉक्युमेंट अडवला का कोणता? त्याला डॉक्युमेंट देऊ दिला नाही का? हे विचारणार आम्ही त्याला. बाबा एखाद्याचं गोरगरिबाचं जर घरकुल आलं असेल, ज्याच्याकडे बाबा शासनाने नियम काढलाय की बाबा ज्याला घरकुल आलंय त्याच्याकडे जागा नाही आहे, मग त्याला तुम्ही जागा उपलब्ध करून दिली का? त्याचं कॅन्सलच करून टाकलं? हे सगळं आम्ही त्याला विचारणार बाबा. तेव्हा त्याला उमेदवारी देणार. त्यांनी जर काम त्या पदावर राहून 90% 100% केलं असेल तरच ते उमेदवारीचा पात्रता आहे. नुसतं पद भूषवण्यात काय अर्थ आहे? नुसतं पदावरच आहे, काम तर काय केलं नाही, त्याला आम्ही कधीच उमेदवारी देणार नाही. आणि त्याला तुम्ही निवडून द्यायचं नाही, कळलं का? आता पुढं खूप बोलणार आहोत ना आपण. आता आपल्याला बोलायचंच आहे. नाद नाही करायचं म्हणायचं. आता जनता जागरूक झाली आहे, सगळं जनतेने स्वतःच्या हातात घेतलंय. ठणकावून सांगायचं. कसं ठणकावून? आपल्याला पण सांगता आलं पाहिजे आपण कोण आहेत, आपण मतदार आहेत, आपण जनता आहे, या देशाचं सरकार आपण आहे. जे सरकार स्थापन होतात ते आपल्यासाठी होतात, आपण त्यांच्यासाठी नाही आहे. या भारताचं संविधान आपल्याला अधिकार देते. जनता शासनकर्त्यांसाठी पैदा झालेली नाही आहे, शासनकर्ते जनतेसाठी पैदा झालेत. कळलं का? हे विश्वरत्न विश्वभूषण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामध्ये लिहिलेलं आहे. काय लिहिलेलं आहे? काय अधिकार जनतेला? जनतेसाठी सरकार पैदा झालंय, शासनकर्त्यांसाठी जनता पैदा झालेली नाही. कळलं का? आपल्याला आपली गरिमा जपायची आहे, आपल्याला आपला स्वाभिमान जपायचा आहे.
आपण गोरगरीब आहोत, आपण शेतकरी आहोत, आपला वाली कोणी नाही असं अजिबात समजायचं नाही. ते आपल्या जीवावरती आहेत, आपण त्यांच्या जीवावरती नाही. खोटं बोलत नाही आपण. उगाच 5 वर्षाला भीक मागायला देतात का आपल्या दारात? भीकच मागतात ना. भीक मागतात. हे भारतीय संविधानाने आपल्याला दिलेले अधिकार आहेत, ते अधिकार आपल्याला जपायचेत. नाहीतर असं होऊ नये की आपण एखाद्या अंधश्रद्धेच्या नादी लागून एखाद्याच्या भावक्या काय ते भैकाव्यात येऊन आपले अधिकार बी गमावून बसावं, असं होऊ नये. म्हणून सगळ्यांना एकच सूचना, सगळ्यांना एकच विनंती, जर आपल्याला आपल्या विकासासाठी कोणता पक्षाला उमेदवारांना निवडून द्यायचं असेल तर ते फक्त वंचित बहुजन आघाडीच्या. लक्षात ठेवायचं बरं का, वंचित बहुजन आघाडी. थांबू का आता? जय भीम, जय शिवराय, जय मल्हार, वालेकुम अस्सलाम.